तर ऐकूया आजची एक छान गोष्ट. आज की मी तुला 3 बिली गोट ग्रफ ब्रदर्स ची गोष्ट सांगणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट कुठली माहिती का? नॉर्वे मधली लहान मुलांना सांगायची गोष्ट आहे. ठीक आहे, तर मी तुला ही मराठीत सांगणार. तर एकदा काय असतं, खूप आधी एका हिरव्याशार कुरणामध्ये 3 बकरे असतात. एक सगळ्यात छोटा बकरा असतो, मग त्याच्यापेक्षा मोठा एक बकरा असतो, आणि मग त्याच्यापेक्षा मोठा एक सगळ्यात मोठा भाऊ असतो. असे 3 बकरे मस्तपैकी त्या कुरणावरती लुसलुशीत मऊशार गवत खात असतात. आणि तिथं बाजूने एक नदी वाहत असते. त्या नदीचं थंडगार पाणी पित असतात आणि ते एकदम मजेमध्ये राहत असतात. त्यांना गवत खायला आणि मस्तपैकी त्या गवतामध्ये हुंदडायला, बागडायला आणि नदीचं थंडगार पाणी प्यायला खूप आवडत असतं. तर ते नुसती मस्ती नसतात करत, ते खूप हुशार पण असतात. एक दिवस काय होतं, त्यांना असं लक्षात येतं की त्यांच्या कुरणातलं सगळं गवत त्यांनी खाऊन टाकलंय. मग जो छोटा बकरा असतो तो म्हणतो, अरे आता आपण काय करणार, काय खाणार, आपल्याला तर खायलाच गवतच उरलं नाहीये. तर त्याचा जो मोठा भाऊ असतो, मधला बकरा असतो, तो म्हणतो, अरे काळजी करू नको, ते बघ म्हणे नदीच्या त्या बाजूला किती छान लुसलुशीत गवत आहे, आणि इथे तरी आपण ते खातोय, तिथे तर कोणी ते खायला पण नाहीये. आपण तिकडे जाऊ आणि मस्तपैकी ते गवत खाऊ. मग तो म्हणतो, वा वा वा, आपण जाऊ म्हणे तिथे खायला. आणि मग ते जायचा विचार करतात. आणि मग त्यांना आठवतं की नदीवरती एक पूल आहे. त्या पुलाच्या खाली एक ट्रोल राहतो. आता ट्रोल म्हणजे काय? नॉर्वेमध्ये ट्रोल राक्षसासारखा प्रकार असतो, एक ट्रोल. तर तो त्या पुलाच्या खाली राहत असतो, आणि त्या पुलावरून जो कोणी जाईल त्याला तो ट्रोल पकडून खात असतो. आणि मग आता काय करायचं? पण तो छोटा भाऊ म्हणतो, सगळ्यात छोटा बकरा जो असतो, मी जातो म्हणे, आणि मी तिकडच्या बाजूला जातो, सगळ्यात आधी मी जातो. असं म्हणून तो ती टेकडी उतरतो, पुलापर्यंत पोचतो, आणि त्याच्या पुलावरती त्याच्या खुरांचा आवाज व्हायला लागतो. लाकडासारखेच असतात खुरं, टक 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 असा तो जायला लागतो. त्या आवाज ऐकून तो ट्रोल येतो वरती पुलावर. कोण आहे म्हणे, माझी झोप मोडली, आणि खुरांचा आवाज कोणाचा येतोय म्हणे, कोण आलंय माझ्या पुलावर, असं म्हणून तो मोठा हिरवा गार रंगाचा घाणेरडा वास मारणारा ट्रोल त्या पुलावरती येतो. तो बघतो, अरे बापरे म्हणे, हा तर फारच मोठा ट्रोल आहे, आणि घाबरतो. पण तो शूर असल्यासारखा त्याच्याकडे बघत म्हणतो, मी आलो आहे म्हणे छोटा बकरा, आणि मी पूल पार करणार आहे, आणि तिकडच्या बाजूला जाऊन तिथलं मऊ छान लुसलुशीत गवत खाणार आहे. मग तो ट्रोल म्हणतो, नाही, मी तुला जाऊ देणार नाही, कारण आता मी तुला खाऊन टाकणार आहे. मग तो म्हणतो, तू मला खाऊन टाकणार आहे? मला खाऊ नको म्हणे, माझ्या मागून माझा मोठा भाऊ येतोय, तो माझ्यापेक्षा छान स्ट्रॉंग आणि गुबगुबीत आहे, तू त्याला खा, मला खाऊ नको, असं म्हणतो. मग ट्रोल विचार करतो, ठीक आहे म्हणे, मग तू जाऊ शकतोस, असं म्हणतो. तो टिक टक 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 करत चालले जातो तिकडे, आणि तिकडे जाऊन मस्त चरायला लागतो. हे बाकीचे 2 जण बघत असतात, तो गेला का, तो गेलेला बघताच मग तो मधला भाऊ म्हणतो, आता मी जातो. मग तो पण हळूहळू उतरतो, दगडावरून उतरत उतरत खाली टेकडी उतरतो, पुलापर्यंत पोचतो, पुलावरून जायला लागतो. टक 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 टक, पुन्हा आवाज येतो, टक 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 टक, आणि मग पुन्हा तो ट्रोल आवाज येतो, कोण आहे रे म्हणे, माझ्या पुलावरती टकटक आवाज करताय, असं म्हणून तो पुलावर चढतो. मग तो बघतो त्याला, बकऱ्याला. बकरा म्हणतो, मी आहे म्हणे, मी मधला बकरा आहे म्हणे, आणि मी माझ्या लहान भावासोबत तिकडे चरायला चाललोय. तर तो म्हणतो, नाही, तू जाऊ शकत नाही, मी तुला इथेच खाऊन टाकणार. मग तो म्हणतो, तू मला खाऊ शकतोस म्हणे, पण तू एक खूप मोठी चूक करशील मला खाशील तर. तो म्हणतो, काय चूक करेल? तर हा म्हणतो, माझ्यापेक्षा मोठा माझा एक भाऊ आहे म्हणे, तो माझ्या मागून येतोय,
मी तर काय म्हणे नुसते हाडं आणि कातडी आहे, पण माझा भाऊ माझ्यापेक्षा स्ट्रॉंग, एकदम मसल्स वाला आहे म्हणे. त्याला तू खाल्लास तर तुझं पोट 8 दिवसासाठी भरून जाईल, एवढा तो मोठा आहे. मग ट्रोल विचार करतो परत. ठीक आहे म्हणे, तू पण जाऊ शकतो, असं म्हणून तो त्याला सोडून देतो. तो चालला जातो. ते दोघ जण तिकडे चरायला लागलेले बघतो हा मोठा बकरा, आणि मग मोठा बकरा जातो. मोठा बकरा पण स्ट्रॉंग असतो. तो पुलावरती जातो, परत टक 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 टक, परत तो टोलवरती येतो. कोण आहे रे म्हणे माझ्या पुलावर, टक टक आवाज करताय, असं म्हणून तो पुन्हा पुलावरती येतो. मग तिथे तो मोठा बकरा असतो. आता मोठा बकराला बघून तो म्हणतो, तू कोण आहेस म्हणे, कुठे चाललाय? तो म्हणतो, मी मोठा भाऊ आहे म्हणे त्या दोघांचा, आणि मी त्यांच्यासोबत चरायला चाललोय. तर तो म्हणतो, नाही, तू जाऊ शकत नाही, मी तुला आता इथे खाऊन टाकणार आहे. मग तो खाऊन टाकणारे म्हणतो, पण हा मोठा बकरा असतो, हा काही घाबरत नाही, हा स्ट्रॉंग पण असतो. हा म्हणतो, खाऊन टाकणार आहे, असा कसा खातो म्हणे तू. तो आपले खुर असे शिंग खाली करतो, खुर असे खुर्र खुर्र घासतो, आणि पळत पळत खट 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 पळत पळत येऊन त्या ट्रोलला जोरात धडक मारतो. धडक मारली की तो ट्रोल असा उंच उडतो, धपकन पाण्यात पडतो, मोठं पाणी उडतं, आणि तो भाऊ जो आहे तो टक 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 करत पूल पार करतो आणि आपल्या लहान भावांसोबत चरायला चालला जातो. तो ट्रोल मात्र पुन्हा कधीच कोणाला दिसत नाही. अशी 3 छोट्या बकऱ्यांची गोष्ट आहे.